बच्चा आता तू बघ, आपला हा प्लॅन एकदा सक्सेसफुल झाला ना, त्या महाजनींची नांगीच ठेचली जाणार आहे. गुरुनाथ, गुरुनाथ थांब. या मसाल्यांच्या वासाचा मला त्रास होतोय, ताबडतोब बंद करा. आणि नाही केलं तर I will send you legal notice. सन्या, मग कशी जाणार? जाईन कॅबनी किंवा रिक्षाने. पण आज तर संप आहे ना कॅबचा आणि रिक्षाचा. मी 3 म्हणायच्या आत बस, नाही तर पायी पायी जायला लागेल. बरं हा बसते बसते. रेडी का शन्या? हा रेडी, चल. शन्या हो मागे, हो मागे, हो मागे. तू दूर राहा. काय केलं तू? हा काय केलं तू? मी काय नाही केलंय. चल पुस. मी नाही पुसणार. शन्या पुस. घेते फडका. पाय पुढे घ्या, पुढे घ्या पाय. अथर्व, असं पावसात भिजत जाऊ नको रे. सगळं ओलं करून टाकलं ना. कपडे बदल. थांबा, ओलं ओलं सगळं. हो हो. राधिका हे बघा, मी लिफ्ट मधून एकटा येत होतो, ही नंतर येऊन पटकन घुसली लिफ्ट मध्ये. नाही त्याचाही तुला प्रॉब्लेम असेल तर सांग, मी लिफ्टने येणंही बंद करतो. आता जिन्यानंच जायला सुरुवात करतो, नाही का? मी कुठे काय म्हणून राहिले? मी तर तुम्हाला काहीच नाही विचारलं. इतकं काऊन सांगताय? मला तुमच्यावरती विश्वास आहे ना. खुश नशीब. मला वाटलं आता यावरनं पण इश्यू करते काय. अय, कुठल्या गोष्टींचा इश्यू करायचा आणि कुठल्या गोष्टींचा इश्यू करायचा नाही मला चांगलं माहितीये. मी तुझ्यासारखी नाहीये बैताड. काय हो बरोबर. शन्या हो मागे, हो मागे, हो मागे. तू दूर राहा. शन्या काय केलं तू? हा काय केलं तू? मी काय नाही केलंय. काय नाही केलं काय? मी पाहिलं ना. तू मुद्दाम यांच्या पायावरती पाय दिला ना चिखलाचा. चुकून झालं ते, चुकून झालं ते. कसला चुकून? मी पाहिलं ना. चल पुस. मी नाही पुसणार. अशी कशी नाही पुसणार? पुस बरं. मी नाही पुसणार. ए सांडपणा करू नको. पुस आधी ते. राधिका ऐक ना, जाऊ दे ना, कशाला उगीच. तुम्ही थांबा. नाही करा, या कपड्याला चिखल लावते ना. चल. नाही नाही नाही. ये बरं, आधी पुसायचंय. चल पुस. मी नाही पुसणार आहे. आलीस तिथे. What is wrong with you? ए शन्या, तुला मी आता घरी जाऊ देणार नाही. तुम्ही करू नका. तुम्ही थांबा जरा. चल पुस लवकर. शन्या पुस. घेते फडका. यार काय प्रॉब्लेम आहे का? तुम्ही गप बसा. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. चल पुस. मग त्रास देते यार. पाय पुढे घ्या, पुढे घ्या पाय. आगे आगे काय करताय? पाय पुढे घ्या. हे ओलंय शी. घेते फडका. बस बस पुरे झालं. पुरे काय पुरे? तुम्ही बाहेरची घाण घरामध्ये घेऊन यायची आणि ती काय मी पुसत बसायची का? बाहेरची घाण बाहेरच राहिलेली बरी. नीट. ओके फाईन डन. झालं समाधान आता? ओके. शन्या, परत माझ्या संसारात घाण करायचा विचार सुद्धा करायचा नाही. कळलं ना? हे तूच केलंयस गुरुनाथ. नेहमीप्रमाणे मला तू खोटं पाडलंयस गुरुनाथ. मी खोटं पाडले तुम्हाला? अहो 10 वेळा थोबाडावर आपटलाय, अपमान करून घेतलाय, तरी सुद्धा परत हेच. गुरुनाथ तू तोंड सांभाळून बोल, नाहीतर नाहीतर काय कराल? माझ्या घराची संसाराची राख रांगोळी करायची एक संधी सोडत नाही तुम्ही. एक संधी. आणि मी गप्प बसून ऐकत राहायचं? तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात. गुरुनाथ ते खोटे नाहीयेत. आत्ता जरी ही क्लिप ऐकू येत नसली ना, तरी मी माझ्या कानाने ती ऐकले. ना ऐकली ऐकली ऐकली. मग अचानक कुठं गेली ती क्लिप?
हा नानाजी, तुम्ही महाजनींच्या जाळ्यात अडकलात ना? नाही, मी खरंच रेकॉर्ड केलेलं होतं. अहो मी पण ऐकले ती. हे खोटं नाही बोलत आहे तो, खरंच ऐकलं आम्ही. राधिके, एक लक्षात ठेव, तू भ्रमात राहू नकोस हा. तुझा हा नवरा आहे ना, हा एक नंबरचा निर्लज्ज आणि बदमाश माणूस आहे. अरे फसवतोय तुला तो. त्यानं शनायाला इथं राहायला बोलवलं असणार, ठरवून करतोय तो. फसवतोय तुला तो. हो आहे. नाही, मी खोटारडा आहे, मी सगळ्यांना फसवणार आहे, मी निर्लज्ज आहे. अगदी बरोबर आहे. नानाजी म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. इतकी सोन्यासारखी माझी बायको, एवढे देवासारखे माझे आई बाबा, मी सगळ्यांना फसवतोय. मी जगण्याच्या लायकच नाहीये. अगदी बरोबर म्हणतायत हे. कशाला मला तुम्ही ठेवताय? मारून टाका ना मला. जिवंतच नाही राहत ना. नाही, मला जगण्याचा अधिकारच नाही ना. इथे वाटेल ती लोक घरामध्ये येऊन माझ्याबद्दल काय वाटेल ते बोलतात आणि माझे सख्खे आई बाबा, माझी बायको यांना माझ्याबद्दल विश्वासच नाही वाटत. मला नका ना जिवंत ठेवू. मारून टाका. आई मार. माझं नाही हे ना, मारा ना. तुम्ही मारा. हेच हवंय ना. गुरु, काय आई? बस का तुझी नाटकं? थांबव सगळं. राधिके, तुझा नवरा तुला फसवतोय हा. लक्षात ठेव. भाऊसाहेब, तुमचा पोरगा फसवतोय तुम्हाला, खोटं बोलतोय तो. बास, खूप झालं नानासाहेब. माझा आणि शनायाचा काही संबंध नाही. मिस्टर दामले, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचंही नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता. आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. आणि चिठ्ठी कसली पाठवल्या रे? अरे येड्या, अरे हे जेवण अंजलीबाईंनीच पाठवले. अरे काय लिहिली ती वाच की चिठ्ठीत. सावकाश जेवा आणि भरपूर जेवा. ते एवढं चिठ्ठीत कसं लिहायचं? फोन करून सांगायचं की. आता इथून पुढे मी तुम्हाला अशाच चिठ्ठ्या पाठवणार. गृहपाठ समजा तुमचा. मी बी त्याचं उत्तर तुम्हाला चिठ्ठीतच देणार, म्हणजे माझं बी लिहून होईल ना. जेडे, आपल्या घरात काय चाललंय का? काय नाही. लग्नाचं काय चाललंय का? कुणाच्या? अगं ते विचारतोय. आपल्या लग्नाचं तर काय चाललं नाही ना. आपल्या म्हणजे? आपल्या म्हणजे आपल्या दोघांच्या. मला एका फ्रेंडकडून असं कळलं की म्हणजे कळलं की ही मला लाईक करते म्हणून. असं तर मग नंतर तुम्हाला तुमच्या मित्राकडून कळलं? खरं म्हणजे मीच सांगितलेलं असं त्याच्या कानावर जाऊ दे. तो एक हिंदी चित्रपट होता बघा, जेल में पिस्तौल आ चुका है. तुम जानते हो ना अपनी अम्मा को, अगर उन्हें पता चल गया ना तो वो बवाल मचा देंगी. कुछ नहीं होगा बाबूजी, बल्कि हम तो कहते हैं उन्हें पता भी नहीं चलेगा. चलिए 11 दिन के बाद उन्हें पता चल गया तो भी जैसा बदलाव आ रहा है ना अम्मा में, हमें ऐसा नहीं लगता कि उन्हें बुरा लगेगा. तुम कुछ भी कहो, हमें इसमें जोखिम दिखता है. किस जोखिम की बात कर रहे हैं आप? प्रत्येक महिन्याला समजा 1-2 तोळे खरेदी केलं असेल तर आजवरचा हिशोब केला असं बघ ना, एवढं होणार. आताच्या बाजारभावाप्रमाणे 50 ते 52 लाख रुपये किंमत आहे त्याची. करून काय होणार आहे? इट्स ऑल फेक. असं काही नसतं. तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी. बोलतेस तू? आहे तर कुठे दिसत का नाहीये? हे बघ, माझा सायन्सवर विश्वास आहे. हे बघ सगळं, माणसाचा जन्म झाला, मग त्याने शोध लावला आणि मग जन्माला काय आलं? सायन्स. पण सायन्सच्या आधी काय होतं? माणूस. अगं पण हे सगळं कोणी बनवलंय? त्याच्या मागे कोणीतरी असेलच ना, कुठली तरी शक्ती असेलच ना. शक्ती म्हणजे सायन्स.